आज गव्हाच्या पिठाचे मोदक करणार आहे। त्याच्यासाठी लागणारं मी साहित्य काढलेलं आहे। 1 वाटी म्हणजे ओळं खोबरं, नारळाचं 1 ओळं खोबरं आहे आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। त्याच्यासाठी आता मी तयारी करणार आहे। कढई तापत ठेवलेलीच आहे। मी खोबरं टाकते, गूळ टाकते त्याच्यामध्ये, हे असं ढवळत राहायला लागतं थोडं। गूळ मी किसणीवर किसून घेतलाय, तुम्ही रेडीमेड पण आणू शकता बारीक केलेला गूळ। मी खड्यातला गूळ किसून घेतलाय किसणीने आणि खोबरं विळीवर किसलेलं आहे। हे नारळाची वडी आहे, म्हणजे वडा एक असं वड असतं ना ते, एक घेतलंय। हे बघा, हे मोदकाचं सारण चांगलं हे झालेलं आहे, सुकलं आहे एकदम। गुळबिळ आतमध्ये मिक्स झाला आहे, व्यवस्थित आहे, एकदम सुकं झालं आहे, खळखळीत झालं आहे बघा। आता याच्यात मी थोडीशी वेलची पूड टाकणार आहे, थोडीशी वेलची पूड। असं व्यवस्थित सुकलं पाहिजे, म्हणजे मोदक करताना हे होत नाही, हाताला चिकटत नाही घालताना। छानपैकी तयार झाल्या। मी आता गॅस बंद करते, गॅस बंद करते। मी आता मोदकाला लागणाऱ्या पिठाची तयारी करते आहे। त्याच्यासाठी मी आधी थोडंसं मीठ टाकते, आपल्या चवीनुसार, म्हणजे तुम्ही कसे कराल त्याच्यावर अवलंबून आहे। मी आता हे जवळजवळ 1 ओळ्याची करते। आता त्याच्यात मी थोडं पाणी टाकते, मीठ एकजीव होऊ देते। आता मी याच्यामध्ये पीठ टाकते, जर जास्तच पीठ झालं ना तर त्याचा आपण पुऱ्यांसाठी पण उपयोग करू शकतो। जर अंदाज चुकलाच, सहसा अंदाज चुकत नाही पण चुकलाच तर त्याचे आपण पुऱ्या करू शकतो त्या पिठाचे। हे बघा, हे मी अंदाजे पीठ घेतलं आहे, हे आता मी मळते। हे बघा, पीठ मस्तपैकी मळून घेतलंय मी। याला मी पीठ मळताना तेल बिल काही घालत नाही आतमध्ये, फक्त जरा वर हाताने जरासं वर पिठाला चांगलं गोल गोळा येण्यासाठी, हे बघा जरासं, म्हणजे पीठ हाताला चिकटत नाही गोळे करताना, म्हणून जरासं लावलं मी। मळताना अजिबात घालत नाहीत पीठ, हे तेल पिठात अजिबात तेल घातलेलं नाही आहे, फक्त वर हाताला लावून असा गोळा गोल केलेला आहे। हे बघा मस्तपैकी, याने काय होतं, हाताला पीठ चिकटत नाही तेल जरासं असं वर लावल्यामुळे। आता मी याचे गोळे करून घेते। आपण चपात्या लाटतो त्या पद्धतीने गोळ्या घेतले तरी चालतात, कोणाचे मोठे चपाते कोणाचे छोटे असतात, पण त्याच्या पाळ्या करायच्या आहेत आपल्याला, वाटीने गोल करायचे आहेत। हे बघा, एवढे गोळे घेतले आहेत मी। हे बघा, हे आता मी गोळे तयार करून घेतले आहेत आणि हे सारण तयार केलं आहे। आता मी एक लाटते, सुरुवात करते आता लाटायला। जसे आपण चपात्या लाटतो ना त्याचप्रमाणे लाटायचे।
जाड ठेवायची नाही आहे. जाड ठेवली तर ते मोदक जाड जाड पिठाचे लागतील, म्हणून अशी पातळ व्हायला पाहिजे. पुऱ्या जशा आपण लाटतो तशा तेवढं पातळ. हे बघा, ही आता चपाती लाटून झाली आहे. आता मी ग्लासाने, तुम्ही कसे वाटीने कशाने करू शकता असे गोलाकार काढा. हे बाजूचं असं काढून आता याच्यामध्ये जेवढं आपलं मावेल तेवढं सारण भरायचं आहे. हे बघा, एकदम पण कमी भरून मग ते चव कमी हे लागेल. व्यवस्थित चव लागण्यासाठी व्यवस्थित भरले पाहिजे असे पूर्ण पुऱ्यांमध्ये. बघा मी चारी याच्यामध्ये व्यवस्थित भरले. असा आकार एकदम चांगला व्यवस्थित आला आहे. बघा, हे कुठे फाटले जात नाहीत, व्यवस्थित हे झालेले आहेत. हे अशा पाकळ्या अशा गोल 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 केले ना काही व्यवस्थित त्याला आकार येतो. हे बघा, हे पूर्ण मी भरले आहे, कमी पण नाही केलेलं आहे, व्यवस्थित वरपर्यंत भरून घेतलेले आहेत. मोदक खायला मस्त लागतील मग, आतमध्ये पुरण सारण जास्त भरलेलं असल्यामुळे. हे बघा, छानपैकी झाले. गव्हाच्या पिठाचे एकदम सोपे आहेत करायला. मैद्याच्या पिठापेक्षा गव्हाचे पौष्टिक पण गहू असतात, त्यामुळे गव्हाच्या पिठाचे खायला पण छान लागतात आणि हे त्रास पण होत नाही आपल्या पोटाला वगैरे. गव्हाचा पौष्टिकपणा असतो. हे बघा, हे व्यवस्थित मोदक केले आहेत. छानपैकी असे व्यवस्थित झालेले आहेत. हे बघा, हे मोदक मी आता तयार करून घेतले छानपैकी. बघा, बरोबर अगदी माझ्या हाताने कसे काय झाले काय माहीत नाही. 21 झाले आहेत, नाही 20 झाले नाही 22 झाले, बरोबर 21 मोदक झाले आहेत. गणपतीला 21 लागतात नैवेद्याला, बरोबर 21 झाले आहेत. हे मी आता तळायला घेणार आहे. गॅस पेटवलाय, तेल तापत ठेवलंय. जरा तेल चांगलं तापू द्या. तेल तापलंय. मी आता हे मोदक एक एक सोडणार आहे. व्यवस्थित तेलात मावले आहेत, म्हणजे मी तेल घेतलं आहे जरा जास्त आहे, कारण काय ते भिजले आतमध्ये गेले पाहिजे, पूर्ण हे व्हायला पाहिजे आतमध्ये. चांगला सोनेरी कलर यायला द्यायला पाहिजे.
हे बघा कलर मस्तपैकी सोनेरी कलर आलाय. एकदम पण लाल केले ना तर कडवट लागतील. ते गव्हाचे पीठ आहे ते, त्याच्यामुळे जास्त पण करपू द्यायचे नाहीत. मी आता गॅस बारीक केलाय. आता हे मी तळलेले काढते. बघा छानपैकी कलर आलाय बघा. खायला पण मस्त लागतात. हे गव्हाचे असल्यामुळे चांगले कुरकुरीत होतात व्यवस्थित. छानपैकी झाले. आता हे दुसरे सोडते मी. गव्हाचे मोदक करायला वेळ पण नाही जास्त लागत. आपण खोबरं किसून घेतलं, गूळ त्याच्यात हे केलं, थोडं गरम केलं, ते 10-1 मिनिटं होतात त्याच्यात. आणि त्याच्यानंतर हे गव्हाचं पीठ मळून, गव्हाचे पीठ मळताना मी तेल अजिबात घातलेलं नाही आहे. मी फक्त हाताला लावून गोळा फक्त गोल केला आहे. त्याच्यामुळे तेल आतमध्ये जिरण्याचा काय प्रश्नच येत नाही. आणि हे तेलकट अजिबात राहत नाही. आतमध्ये तेल खाल्लं जात नाही जरासुद्धा मोदकामध्ये. एकदम सुटसुट झालेले आहेत. हे बघा एकदम सुके सुके असे, म्हणजे तेलकट अजिबात दिसत नाहीत. भजी किंवा आपण बटाटे वडे वगैरे खातो ते तेलकट दिसतात ना, तसं तेलकट अजिबात नाही. तर तेल मुरत नाही अजिबात. सोनेरी कलर यायला दिलं ना की चांगले आणि कुरकुरीत होतात. ते मस्तपैकी खुसखुशीत आणि कुरकुरीत असे. चिवट वगैरे बिलकुल लागत नाहीत गव्हाचे असले तरी. हे बघा हे पण होत आलेत माझे आता मोदक. बघा जास्त वेळ लागत पण नाही. आणि हे संकष्टीला वगैरे व्यवस्थित खाल्ले पण जातात, नैवेद्याला पण मिळतात. आणि गव्हाचे असल्यामुळे चांगले पचलायला पण उपयोगी. मी आता गॅस बंद करते. झालेले आहे ते बघा. छानपैकी कलर बघा कसं छान आलंय. ते बघा मस्तपैकी झालेत. मी आता हे बाहेर काढते. बघा जरा सुद्धा तेल आतमध्ये जिरलेलं नाही आहे. बघा त्याने सुके झाले. हे झाले मोदक तयार. हे बघा एकदम छानपैकी झालेले आहेत. हे बघा छानपैकी तयार झाले आहेत. कलर पण छान आलाय बघा आणि चांगले झाले आहेत. हे बघा मी तुम्हाला आता तोडून दाखवते. बघा मस्तपैकी कुरकुरीत पण झाले आहेत. हे बघा छान ते आतपर्यंत चांगले पीठ पण बघा पातळ एकदम मी हे लाटलेले आहेत चपात्याचे. ते गव्हाचं हे दिसत नाहीत बघा, एकदम पातळ. या पाळ्या आहेत ना एकदम पातळ लाटलेले आहेत, त्यामुळे कुरकुरीत झाले आहेत मस्तपैकी. खायला छान लागणार आहे. आणि हे आता पीठ उरलं आहे गव्हाचं, त्याचा मला अंदाज आला नाही, म्हणजे थोडं उरलं ते. आता मी त्याचे हे पुऱ्या केल्या आहेत, लाटून घेतल्या आहेत. आता मी हे पुऱ्या तळणार आहे. गॅस चालू केला आहे. हे आता तेल तापलं आहे, त्याच्यामध्ये आता मी पुऱ्या सोडणार आहे.
हे बघा पुऱ्या पण छानपैकी फुगत आहेत. म्हणजे पीठ आपलं उरलेलं असलं ना की फुकट पण जाणार नाही, लगेच पुऱ्या लाटून पण ते पुऱ्या पण आपण खाऊ शकतो. हे बघा छानपैकी हे झालेत, फुगले आहेत. बघा असा सोनेरी चांगला कलर आला ना की पुऱ्या पण खुसखुशीत लागतात खायला. आता गॅस बारीक करते थोडा. आता हे काढते पुऱ्या. छानपैकी कलर आलाय. हे बघा पुऱ्या तयार झाले आहेत. मस्तपैकी कलर आलाय बघा छानपैकी. आणि हे आता मोदक तयार झाले आहेत. दोन्ही माझं संकष्टीचे नैवेद्य तयार झालेला आहे.